आपण नेहमी ऐकतो, अधिक मास आला आहे. पण खरंच हा महिना का येतो? तो इतका पवित्र का मानला जातो? आणि याच महिन्यात केलेलं छोटंसं कर्म सुद्धा मोठं पुण्य का देतं? आज आपण या व्हिडिओमध्ये अधिक मासाचं संपूर्ण रहस्य समजून घेणार आहोत. फक्त धार्मिक नाही, तर शास्त्रीय आणि आध्यात्मिक दृष्टिकोनातूनही. तुम्हाला माहितीच आहे, पण तरीही थोडी माहिती घेऊया. अधिक मास म्हणजे अतिरिक्त महिना नाही. तो एक कॉस्मिक ॲडजस्टमेंट मंथ आहे. पृथ्वी सूर्याभोवती फिरते आणि चंद्र पृथ्वीभोवती फिरतो. या दोन्हींच्या वेळेत फरक असतो. हा फरक भरून काढण्यासाठी दर 32-33 महिन्यांनी एक अतिरिक्त महिना जोडला जातो. शास्त्रानुसार हा महिना इतर कोणत्याही देवतेला न देता भगवान विष्णूंना समर्पित केला जातो. म्हणून याला म्हणतात पुरुषोत्तम मास. पुरुषोत्तम म्हणजे सर्वोच्च देव. विष्णू म्हणजे हा महिना थेट देवाशी जोडलेला काळ मानला जातो. अधिक मास दरवर्षी का येत नाही? हा प्रश्न अनेकांना पडतो. पृथ्वीला सूर्याभोवती एक फेरी पूर्ण करायला 365.24 दिवस लागतात. पण हिंदू पंचांग 354 दिवसांचा असतो. म्हणजे दरवर्षी सुमारे 11 दिवसांचा फरक होतो. हे 11 दिवस जमा होत जातात आणि 2 ते 3 वर्षांनी एक पूर्ण महिना तयार होतो. म्हणून अधिक मास दरवर्षी येत नाही. तो एक टाइम कुरेक्शन सायकल आहे. पण आध्यात्मिक दृष्टिकोनातून हा ऊर्जेचा समतोल साधणारा महिना मानला जातो. अधिक महिन्यात दान करावं असं खूप सांगितलं जातं. पण या महिन्यात दान का करतात? अधिक मासात ऊर्जा खूप सेन्सिटिव्ह असते. या काळात केलेलं कर्म अधिक प्रभाव टाकतं असं मानलं जातं. म्हणून दानाचं महत्त्व वाढतं. अन्नदान, भुकेल्या व्यक्तीला दिलेली ऊर्जा, वस्त्रदान, गरजूंना संरक्षण, जलदान, जीवनाची शुद्धता, दीपदान, अंधकार दूर करणं, तूप आणि गूळ, सात्विक ऊर्जा वाढवणं. शास्त्र सांगतं, दान हे फक्त देणं नाही, ते ऊर्जा बदलणं आहे. पण दान करताना काही गोष्टी टाळणं खूप महत्त्वाचं आहे. फाटलेले किंवा अस्वच्छ कपडे देणं हे त्याग नसून उपेक्षा मानली जाते. दिखावा करून दान पुण्य कमी होतं, कारण भाव शुद्ध नसतो. रागात किंवा जबरदस्तीने दान ऊर्जा नकारात्मक होते. दानाचा नियम एकच. भाव शुद्ध असेल तरच पुण्य मिळतं. आता पाहूया, राशीनुसार कोणतं दान शुभ मानलं जातं. मेष रास, लाल वस्त्र, गूळ आणि चणे, मसूर डाळ. राग कमी होतो आणि पैसा टिकायला मदत होते. वृषभ रास, दूध, तांदूळ, पांढरे कपडे, आर्थिक स्थिरता वाढते. मिथुन रास, हिरव्या वस्तू, पुस्तक, हरभरा, निर्णय क्षमता वाढते. कर्क रास, दूध, पाणी, पांढरी मिठाई, मन शांत राहतं. सिंह रास, गहू, गूळ, तांब्याची भांडी, मान सन्मान वाढतो. कन्या रास, मूग डाळ, हिरव्या भाज्या, पुस्तक, ओव्हरथिंकिंग कमी होतं. तुला रास,
पांढरे कपडे, तांदूळ, सुगंधी वस्तू. जीवनात बॅलन्स येतं. वृश्चिक रास, लाल डाळ, तूप, तेल. नकारात्मक ऊर्जा कमी होते. धनुरास, पिवळे कपडे, हरभरा डाळ, पुस्तक. नशिबाची साथ वाढते. मकर रास, काळे तीळ, तेल. अन्नदान, अडथळे कमी होतात. कुंभ रास, पाणी सेवा, गरिबांना अन्नदान. काळे कपडे, पैसा टिकायला मदत होते. मीन रास, केळी, पिवळे कपडे, गूळ. आर्थिक क्लॅरिटी मिळते. कोणतीही रास असो, रोज 5 मिनिट जप. घरात स्वच्छता, तुळशीजवळ दिवा, थोडंसं अन्नदान. कारण पैसा फक्त मेहनतीने नाही, ऊर्जा साफ असेल तेव्हाच टिकतो. आता पाहूया 9 ग्रह आणि त्यांचे उपाय. सूर्य, पाणी अर्पण, आत्मविश्वास वाढतो. चंद्र, दूधदान, मानसिक शांतता मिळते. मंगळ, हनुमान चालीसा. बुध, गणपती पूजन, बुद्धी शार्प होते. गुरु, विष्णू मंत्र, ज्ञान वाढतं. शनी, तेलदान, अडथळे दूर होतात. हे उपाय म्हणजे एक प्रकारचं एनर्जी ट्युनिंग सिस्टम आहे. पैसे आणि अडथळे दूर करण्यासाठी काही सोपे उपाय. रोज नमो भगवते वासुदेवाय जप. मन स्थिर होतं. तुळशीजवळ दिवा लावा. घरात पॉझिटिव्ह व्हायब्रेशन वाढते. अन्नदान करा. लक्ष्मी कृपा वाढते. घर स्वच्छ ठेवा. शास्त्र म्हणतं, जिथे शुद्धता असते तिथे लक्ष्मीचा वास असतो. आता सर्वात शक्तिशाली भाग, मौन, जप आणि साधना. अधिक मासात मौन ठेवणं म्हणजे मनाला देवाशी जोडणं. मौनामुळे विचार शांत होतात. ऊर्जा वाया जात नाही. कॉन्सन्ट्रेशन वाढतो. किंवा विष्णू मंत्र, मनाची फ्रिक्वेन्सी बदलतात. ध्यानामुळे इन्नर पीस मिळतो. आणि शेवटी एक गोष्ट कायम लक्षात ठेवा, देव बाहेर नाही, तो तुमच्या शांत मनात आहे. अधिक मास हा फक्त महिना नाही, तो एक स्पिरिच्युअल अपग्रेड विंडो आहे. जर तुम्ही हा काळ योग्य वापरलात तर नशीब बदलू शकतं. अडथळे दूर होऊ शकतात आणि जीवन शांत होऊ शकतं. अशाच माहितीसाठी चॅनल सबस्क्राइब करायला विसरू नका. भेटूया पुन्हा अशीच नवीन माहिती घेऊन. धन्यवाद.